न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सोलापुरातील सुप्रसिद्ध मेंदू रोग तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली। यावेळी डॉक्टर विद्याधर सूर्यवंशी, डॉक्टर अमोल माळगे, डॉक्टर लक्ष्मीनारायण कणकी, डॉक्टर सदाशिव, सुप्रसिद्ध बिल्डर राघवेंद्र सोमशेट्टी, उद्योजक महेश मुळगे, ॲडव्होकेट मनीष, ॲडव्होकेट संदीप वल्लाकाठी, विजय मस्के, आशिष मुंडेकरी, दत्ता जगदाळे, डॉक्टर विनीत बिराजदार, संगमनाथ नागोजी इत्यादी सर्व उपस्थित होते। सोलापूरचे नामांकित न्यूरोफिजिशियन न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर सर यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण इथे समाज कल्याण टेनिस क्लबतर्फे आपण श्रद्धांजली सभा आयोजित केलेली आहे। अतिशय दुःखद अशी घटना आहे। सरांचं आकस्मिक जाणं हे सोलापूरसाठी तर अतिशय धक्का आहे, परंतु पूर्ण भारतासाठी म्हटलं तर काही म्हणजे आपल्याला ते वावगं ठरणार नाही। त्या दिवशी संध्याकाळी 11 वाजता माझ्या अहमदाबादच्या एका मित्राचा फोन आला। तो म्हणाला की ऐसा हुआ है क्या। ॲक्च्युली त्यावेळी मी दुसरी लक्ष्मीशीच बोलत होतो। मला अहमदाबादपर्यंत न्यूज कसं काय पोहोचली? अरे नॅशनल न्यूज पे सब चल रहा है। म्हणजे हा माणूस नॅशनल इंटरनॅशनल, कदाचित त्या माणसाची महती तो जवळ असताना कळत नाही आपल्याला। माणसाची महती आपल्याला तो दूर गेल्यानंतर कळते किंवा तो निघून गेल्यानंतर कळते। ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणून जोपर्यंत माणूस आपल्या जवळ आहे तोपर्यंत एकमेकांची कदर करायला शिकणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामध्ये आता काय तणाव व्यवस्थापन अशी एक गोष्ट आहे की सर्वांना गरजेची आहे। प्रत्येकाचं जीवनमान एवढं भागमदौड सगळ्या गोष्टी अतिशय गतिमान झालेल्या आहेत। तर या गतिमान याच्यामध्ये आपण आपलं तणाव व्यवस्थापन कसं करायचं, आपली लाईफस्टाईल कशा पद्धतीनं अशा आता आधुनिक याच्या पद्धतीनं ॲडजस्ट करून घ्यायची हे खूप गरजेचं आहे। सरांचं आता लक्ष्मी त्यांच्याकडे बरेच वर्ष काम केलेलं आहे। त्यांची प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे। जी काही सोलापुरामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, काय सिटी स्कॅन, MRI, न्यूरोच्या संदर्भात जे काही आज आपलं सोलापूर एक मेडिकल हब म्हणून जे डेव्हलप झालेलं आहे त्याचे पहिले हे शिलेदार हे आहे। या माणसामुळे सोलापूरचं नाव होतं आणि आपण हा माणूस आता परवा दिवशीपर्यंत जिवंत होता तोपर्यंत कधी आपण विचार केला नाही की या माणसामुळे आपलं सोलापूरचं नाव आहे। हीच आपली शोकांती आहे का? माणूस असेपर्यंत आपण कधी त्याची किंमत करत नाही। जवळच्या माणसाला आपण समजून घेत नाही आणि समजून न घेतल्याचे सुद्धा भरपूर दुष्परिणाम आहेत। एकमेकाला समजून घेणं, अंडरस्टँडिंग करून घेणं, एकमेकाच्या अडीअडचणीमध्ये मदतीला येणं, आणि ह्या माणसाने आयुष्यभर तेच केलं आहे। गोर गरीब ज्यांना काही म्हणजे पैशाची अडचण आहे, आता त्यांची कित्येक तरी म्हणजे त्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा आलेल्या लोकांनी सांगितलं की बाबा पैसे नाही आहेत ना, ठीक आहे, पैसे याला पैसे मागू नको। एवढी दानता, एवढं म्हणजे हे प्रत्येक माणसामध्ये, आणि अशा माणसाचं आकस्मिक जाणं हे खूप म्हणजे नॅचरल डेथ झाल्यानंतर ठीक आहे बाबा, आजारी होता काहीतरी हे झालं, आपल्याला फार दुःख वाटत नाही। आज आता जवळ 3-4 दिवस झालं तरी मनामध्ये एवढी अस्वस्थता आहे की म्हणजे काय कशासाठी एवढ्या म्हणजे असं खूप अस्वस्थता आहे। पण असं जाणं हे सरांचं खूप धक्कादायक आहे। मला वाटतं की आपण सर्वांनी सुद्धा याच्यामधून आपल्यासाठी काही तणाव व्यवस्थापन किंवा अशा निर्णयापर्यंत का माणूस येतो याचंसुद्धा एक ॲनालिसिस करून आपल्या जीवनामध्ये काय त्या गोष्टीसाठी परिवर्तन करता येईल याच्यासाठी सुद्धा आपण थोडंसं सजग राहिलं पाहिजे असं मला या निमित्तानं वाटतं। मी आपले महानंदी पाईपचे उद्योजक महेश मुळगे सरांना विनंती करतो की शिरीष वळसंकर सरांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार घालावा। आणि आपल्याकडे फुले आहेत, प्रत्येकाने पुष्प वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पित करावी। नको दोन्ही घेऊन थोड्याच होता,
तोडून बांधा की परफेक्ट या येऊन प्रत्येक जण एक जण येऊन चालू करते लाईन नाही या म्हणजे व्यवस्थित सिक्वेन्स चांगलं दिसतं. इकडून नाही यावं नाही नाही, तू समोरून घे यांचे चेहरे दिसत पाहिजे. हां असं या इथं दोन्ही दिसायला पाहिजे. फोटो पण दिसला पाहिजे, हे पण दिसलं असं थोडी बघतो मी जाऊ हे सुई का हो का हो